हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले। हे निकाल जाहीर झाल्यानंतर सध्या चर्चा केवळ एकच रंगतीये। महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये आता बिग बॉस कोण असणार आहे? चला पाहूया। हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसतंय। मतमोजणीच्या प्रारंभिक फेऱ्यात भाजपने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली। 2014 पासून 2 वेळा भाजपने राज्यात सत्ता मिळवली। दशकभरात भाजपाविरोधात रोष निर्माण झाल्याचं बोललं जातं। काँग्रेसनेही आक्रमक प्रचार करत भाजपला कडवी झुंज दिली होती। एक्झिट पोल्सनेही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्ट बहुमत पडेल असं सांगितलं होतं, पण भाजपनं हरियाणात ही सारी गणितं खोटी ठरवत विजयाची हॅट्रिक केली। तर तिथं जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष ठरलाय। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या आघाडीनं बहुमताचा आकडा पार करत तिथं भाजपला धूळ चालली। 370 हटूनही तिथं भाजपच्या पदरी निराशाच पडली। हरियाणा काय किंवा जम्मू काश्मीर निवडणुका काय, या दोन्ही निवडणुकांचे निकाल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच लागल्यानं या निवडणुकांचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार हे नव्यानं सांगण्याची गरज नाही। आता आपण समजून घेऊयात महाराष्ट्रात या निवडणुकांचे काय संभाव्य परिणाम जाणवणार। हरियाणाच्या विजयानं राज्यात महायुतीचा, विशेषतः भाजपचा आत्मविश्वास दुणावेल। विरोधात वातावरण असतानाही हरियाणात विजय खेचून आणल्यानं राज्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारेल। हरियाणामधील विजयामुळे भाजप महाराष्ट्रात आपली ताकद कितीतरी पटीने वेगाने वाढवू शकतो। राज्यात भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढेल। हरियाणातल्या पराभवामुळे राज्यात काँग्रेसचं मनोधैर्य खचण्याची शक्यता। जम्मू काश्मीरमधल्या भाजपच्या पराभवाचा महाविकास आघाडी प्रचारात फायदा करून घेऊ शकते। हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव। मवियात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढू शकते। काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्रात प्रचार करतायत। त्यांनी अनेक सभा घेतल्यात। तसेच भाजपलाही महाराष्ट्र कोणत्याही किमतीत स्वतःकडे ठेवायचं आहे, यासाठी भाजपही महाराष्ट्रात आपली ताकद वापरत आहे। त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणुकीची लढत हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर चुरशीची होणार आहे, यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।